सोलापूरकर हो, गुड मॉर्निंग। जुना पुणे नाका येथील बाळे स्मशानभूमीजवळील हा घाण पाण्याचा ओढा आहे। काल हे दिसतंय ते गणेशनगर असेल, तसेच वसंत विहार आणि अवंतीनगरचा काही भाग असेल, या भागाला या पाण्याचा खूप मोठा धोका वाटत होता। मात्र आज सकाळच्या परिस्थितीनुसार या पाण्याची इथली लेवल पातळी कमी झालेली आहे। त्यामुळे नक्कीच या भागात राहणाऱ्या लोकांसाठी एक दिलासाजनक बातमी आहे। काल दिवसभर या ओढ्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होतं। यापुढेच आदिला नदी आहे, बाळेच्या ब्रिजच्या अलीकड आदिला नदीचं पाणी आणि या ओढ्याला वाहणारं पाणी, यामुळं काल दिवसभर या ओढ्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होतं। आज या पाण्याचा वेग कमी झाला आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या 5 दिवसापासून दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तसेच तुळजापूर या भागात जे प्रचंड पाऊस झाला, त्या पावसाचं पाणी वडजे असेल, तामलवाडी असेल, ओरामणे असेल, दहिटणे, शेळगी या मार्गे या ठिकाणी घाण पाण्याच्या ओढ्यात आलं आणि इथं खूप मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होतं। हे पाणी पुढं देगाव मार्गे सीना नदीला मिक्स होत आहे। मात्र या ठिकाणी जी असलेली मडकी वस्ती आहे, गणेशनगर आहे, या भागाला काल थोडीशी तणावग्रस्त परिस्थिती होती। त्यामुळं काल बऱ्याच या घरामध्ये पाणी शिरलं होतं। आज पुन्हा पाणी वाढेल की काय अशी शक्यता होती। म्हणूनच काल संध्याकाळी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाशे यांनी या भागाची परिस्थितीची पाहणी केली। तसेच काही ठिकाणी बॅरिकेडिंग केलं, काही नागरिकांना सूचना दिल्या। आपत्कालीन केंद्र म्हणून ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना शिफ्ट देखील करण्यात आलं होतं। त्यामुळे पहा ही परिस्थिती आजची। आज काल जरी टेन्शन देणारी बातमी आम्ही दिली असली तरी आज दिलासाजनक बातमी आहे की इथला पाण्याचा फ्लो कमी झालेला आहे। त्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांसाठी थोडं टेन्शन कमी करणारी ही आजची बातमी आहे, कारण आज पाण्याचा फ्लो कमी झालेला दिसत आहे। आज सकाळी 7 वाजताचं हे दृश्य आपल्याला यस न्यूज मराठीच्या फेसबुक पेजवर, यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर पाहायला मिळतं आहे। अजून जरी पाण्याचा वेग जास्त असला तरी कालच्यापेक्षा हे पाण्याचा वेग कमी आहे, हे नक्की।